महाराष्ट्र शासनाच्या कामगार मंडळाच्या वतीने कामगारांना भांडे आणि सुरक्षित किट वाटप होते आणि त्यानुसार आता विविध जिल्ह्यांमध्ये तालुका निहाल भांड्यांचं वाटप करण्यासाठी नोंदणी सुरू झालेली आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी कामगार विभागाचे कार्यालय आहे आणि ते अनेक महिला या ग्रामीण भागातून आलेल्या आहेत आणि या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी प्रचंड गर्दी जवळपास हजारो महिला या ठिकाणी कामगार महिला असतील पुरुष असतील या ठिकाणी हे आलेले आहेत आणि या ठिकाणी यांनी सकाळपासून ही नंबर लावायला सुरुवात केलेली आहे। आज ग्रामीण भागातल्या या महिला कामगार मंडळाच्या कार्यालयामध्ये नोंदणी करण्यासाठी आलेल्या आहेत। मात्र ही प्रचंड गर्दी ही आवरणं मुश्किल झालेलं आहे आणि त्यामुळे थेट या ठिकाणी पोलिसांना या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी पोलीस कर्मचारी या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि पोलिसांच्या मार्फत या ठिकाणी ही सुरक्षा व्यवस्था या महिलांना दिली जात आहे। आपण जर इकडे बघितलं तर या ठिकाणी पुरुषांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। कामगार मंडळाच्या वतीने जे भांडे वाटप होतात, जे साहित्य वाटप होतं या ठिकाणी आता ही नोंदणी सुरू झालेली आहे आणि जिल्ह्यामध्ये विविध तालुक्यांच्या वेगवेगळ्या तारखेला या ठिकाणी एकाच ऑफिसमध्ये ही नोंदणी करत असल्यामुळे साखरी असेल, शिंदखेडा असेल, धुळे शहर असेल, धुळे ठाणे असेल इथल्या हजारो महिला पुरुषांची गर्दी या ठिकाणी होत आहे। कुठलंही या ठिकाणी नियोजनशील कारभार हा महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाचा या ठिकाणी दिसतो आहे, कारण ही गर्दी सायंकाळपर्यंत असते। या कामगारांना कुठल्याही पद्धतीचं पाण्याची व्यवस्था नसते, सावलीची व्यवस्था नसते आणि अत्यंत नियोजन शून्य असा कारभार या ठिकाणी समोर आलेला आहे। त्यामुळे इथल्या ग्रामीण भागातल्या या कामगारांची प्रचंड मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसते आहे। त्यामुळे लवकरात लवकर यांची सोय करावी आणि व्यवस्थित व्यवस्था करून या कामगारांना नोंदणी करण्यासाठी सोय उपलब्ध करून देण्याची मागणी कामगारांकडून होत आहे। मनीष मातोळे, TV9 मराठी, धुळे।